क्रिकेटच्या विकासात केवळ क्रिकेटपटूंचंच योगदान नसतं, तर क्रिकेटशी संबंधित स्टाफचंही तेवढंच योगदान असतं. क्युरेटर आणि ग्राउंड्समनचाही विजयात आणि पराभवातही तेवढाच वाटा असतो जेवढा एखाद्या क्रिकेटपटूचा. कारण विजय पराभवामध्ये विकेटची भूमिका देखील तेवढीच महत्वाची ठरते. विजय तांबे यांनीही क्रिकेटसाठी असंच योगदान दिलंय. विजय तांबे हे वानखेडेचे ग्राउंड्समनचे हेड असून ते या महिन्यात निवृत्त होत आहेत. जवळपास 36 वर्ष त्यांनी वानखेडे स्टेडियमची सेवा केली आहे. त्याने आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंना आपल्या डोळ्यासमोर लहानाचं मोठं होताना पाहिलंय आणि अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द घडतानाही पाहिली. सचिन सारखे महान क्रिकेटपटू क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या साध्या ग्राउंडमनचीही अगदी नम्रपणे विचारपूस करतात, हे विजय तांबेंनी आवर्जून सांगितलं. हेड ग्राउंडमॅन मुकुंद पवार होते, त्यांचा मी असिस्टंट होतो आणि त्यांच्या हाताखाली मी असिस्टंट असताना जी संपूर्ण जेवढ्या इंटरनॅशनल मॅच, रणजी ट्रॉफी, वन डे अशा ज्या मॅचेस होत्या त्याच्यानंतर सर्व विकेट, ग्राउंड मेंटेनन्स वगैरे मी करत होतो. माझा आवडता प्लेअरमध्ये एकच आहे की सचिन तेंडुलकर आणि अमोल मुदब्बर. प्रेमाने कधी पण कुठं जरी रोडवरती येता जाताना भेटलं तरी गाडी थांबून विचारतात. हेच एक प्रेम होतं त्यांचं. ज्या क्रिकेटपटूंवर बीसीसीआय आणि एमसीए कोट्यावधींची उधळण करते, तेवढा पैसा मात्र या ग्राउंड्समनला मिळत नाही याची खंत त्यांना वाटते. हिंदुस्थानात जिथे जिथे टेस्ट सेंटर आहेत किंवा जिथे जिथे ग्राउंड आहे म्हणजे रेग्युलर मॅच होतात, तिथले जे ग्राउंड्समन आहेत त्यांना एक तर असोसिएशनकडनं तेवढा पगार मिळत नाही. 1980 मध्ये बीसीसीआयची सुवर्ण महोत्सवी टेस्ट ठरलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टसाठी त्यांनी सर्वात प्रथम विकेट बनवण्यात हातभार लावला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर विरुद्धची IPL मॅच ही त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची लढत ठरली. आता विजय तांबे देखील क्रिकेटला अलविदा करत असून त्यांनी देखील आपल्या परीनं क्रिकेटची एक प्रकारे सेवाच केली आहे, हे विसरून चालणार नाही. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.